मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आणि ती म्हणजे आपले मराठा साम्राज्याचे धाकले धनी युवराज शिवशंभू, शिवपुत्र, शिवसूर्य, छावा, धर्मरक्षक, धर्मवीर, नरशार्दूल छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची गादी रिकामी झाली। त्या काळात स्वराज्याच्या गादीवर कोण बसणार याबाबत मोठा वाद निर्माण झाला होता। सोयराबाई आपला पुत्र राजाराम यांना गादीवर बसवू इच्छित होत्या, मात्र स्वराज्याचे योग्य उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज पुढे आले। 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला। पंडितांनी वेदपठण करून धार्मिक विधी केले। रायगड किल्ला त्या दिवशी उत्सवमय वातावरणाने भरून गेला होता। संभाजी महाराजांना छत्रपती म्हणून गादीवर बसवण्यात आले आणि स्वराज्याची सूत्र त्यांच्या हाती आली। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले पुत्र होत। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला पुणे येथे झाला। आई सईबाई यांच्या निधनानंतर त्यांच्या आजी जिजाबाई यांनी त्यांचे पालन पोषण केले। लहानपणापासूनच त्यांनी शौर्य, पराक्रम आणि नेतृत्व गुण दाखवले होते। युद्धकलेत ते पारंगत होते। फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे एका ठिकाणी लिहितात की संभाजी महाराज हे धैर्यशील होते, युद्धकलेत पारंगत होते आणि सैनिकांमध्येही अत्यंत लोकप्रिय होते। राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याविरुद्ध कठोर संघर्ष सुरू ठेवला। स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले। त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य अधिक बळकट झालं। हा राज्याभिषेक सोहळा मराठा साम्राज्याच्या सातत्याचा आणि सामर्थ्याचा प्रतीक होता। स्वराज्याच्या दृढतेचा, मराठ्यांच्या अभिमानाचा तो एक सुवर्ण क्षण होता। आजही दरवर्षी 16 जानेवारीला रायगड किल्ल्यावर हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो। छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्याला स्वराज्याच्या परंपरेची आठवण करून देतो। तो आपल्याला शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे धडे देतो।